कामगार दिनाच्या दिवशी मेडिकल प्रशासनाने काढून टाकला आहे आणि मेडिकल प्रशासनाचं असं म्हणणं होतं, या बाबीची तक्रार आम्ही लेबर कमिशनर, जिल्हा अधिकारी आणि मेडिकलचे डीन या सर्वांना दिल्यावर त्यांचे उत्तर असं होतं की हे जे 108 सुरक्षा रक्षक होते यांना काढण्याचे आदेश सन्माननीय हायकोर्टाने दिले आहे. तर त्याचं कारण विचारलं, त्याचे कारण काय आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे कॅपेबल नव्हते म्हणून यांना काढण्यात आलं. माझे हे म्हणणं आहे की हे कर्मचारी 12 वर्ष काम केलं तेव्हा कॅपेबल होते का, आणि आज हे कॅपेबल नाही. म्हणजे तुम्ही ज्या एजन्सीच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना कामावर लावलं होतं, 12 वर्ष यांनी काम केलं, करोना काळात यांनी काम केलं, करोना काळात तर आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केलं, आणि आज हे कॅपेबल नाही असं म्हणणं चुकीचं आहे. तर यांना कुठं ना कुठं मेडिकल प्रशासनाच्या कामात सामावून घ्या असं आमचं म्हणणं होतं. वरून यांच्यावर एक अन्याय खूप मोठा असा झाला आहे की यांच्या सर्वांचे ATM जे युनिटी सिक्युरिटी सर्व्हिसचे जे संचालक आहेत शेखर आदमने यांनी आपल्या जवळ ठेवले, आणि यांच्या पेमेंट जेव्हा यांच्या अकाउंटमध्ये यायच्या तो काढून घ्यायच्या आणि यांना फक्त 6,000 रुपये द्यायच्या, 15,000 रुपये काढायच्या. म्हणजे यांचे 9,000 रुपये सरळ तो एका कर्मचाऱ्यांचे खात होता. आणि आता हे कॅपेबल नाही असं मेडिकल प्रशासनाचं म्हणणं आहे. म्हणजे यांच्यावर खूप मोठा अन्याय आहे. या ठिकाणी 5 कंपन्या काम करत आहेत मेन सप्लायचं. त्या सर्वांनी यांना कुठंच मिनिमम वेजेस मिळत नाही, आणि ज्या सरकारसोबत जे करारनामा झाला आहे तोही ते जे पैसे करारनामा झाला तो तरी पगार यांना दिला पाहिजे, ते पण ते देत नाही. यांचे करोडो रुपये मेडिकलमध्ये प्रशासनमध्ये काम करणाऱ्या एजन्सीवाल्यांनी खाल्ले आहे. ते पैसे यांना मिळावे, आणि जे लोक ज्यांचे वय झालं आहे, जे कॅपेबल नाही, त्यांना काढावे. 680 पदांची भरती मेडिकल कॉलेजला झालेली आहे आणि ते भरती होणार आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की 680 लोक तुम्ही जे भरती घेणार आहे त्याच्यात सर्वात आधी यांचा विचार करावा, काही अटी शिथिल कराव्या, यांना पण कामात घ्यावं. आणि आज यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याला जबाबदार जर कोणी असेल तर मेडिकल प्रशासन आहे, आणि ह्या प्रशासनाने त्यांची जबाबदारी घ्यावी. 12-12 वर्ष हे लोक काम करतात, करोना काळात सेवा देतात. जेव्हा कोणीच काम करत नव्हतं तेव्हा यांनी काम केलं आहे. यांनी हाऊसकीपिंगचं काम केलं, यांनी अटेंडंटचं काम केलं, यांनी सुरक्षा रक्षकांचं काम केलं. अशा लोकांना काढणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. ही बाब घेऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहे. हा आंदोलन तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करणार आहे. आता थोडा वेळ आधी मेडिकलचे अधीक्षक डॉक्टर गावंडे साहेब यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की जे 4 लोक आम्ही अभिजितचे काढले आहे ते 4ही लोकांना आम्ही कामावर घेतो, आंदोलन मागं घ्या, आणि हे 108 आणखी यांचे जे मिनिमम वेजेस आहे यांच्या प्रश्नावर आम्ही विचार करतो. तर त्यांना मी सांगितलं की साहेब आपण पर्सनल आमोरासमोर बोलून घेऊ. यांची तयारी आहे की दुसरे कर्मचारी कामावर लावण्याची तयारी आहे. या कर्मचाऱ्यांना काढून अन्याय आहे, दादागिरी आहे, मोनोपल्ली आहे, हे आम्ही चालू देणार नाही. संपूर्ण आंदोलन आमचं असाच चालू राहील यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत. यादवजी, राज्यात भाजपचंच सरकार आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गडचेपी आणि मानसिक छळसुद्धा होत आहे. तुम्ही सुद्धा भाजपचे नेते आहे, नेमकं काय सांगणार या विषयावर? सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांनी मला आश्वासित केलं की एकदम आंदोलनाची भूमिका घेऊ नको, मी नागपूर आल्याबरोबर सर्वात आधी यांचं आंदोलन संपवणार आहे. पण कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आंदोलन मागं घेत नाही, साहेब आल्यावरच आम्ही आंदोलन मागं घेऊ, त्यांचं असं म्हणणं आहे. मला त्यांनी अनेक असे प्रश्न सोडवले आहेत. त्यांच्यावर विश्वास आहे की त्यांनी जे शब्द दिला ते करतातच. पण काही टेक्निकली अडचणी आहे ते आम्ही पाहू, आणि यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी मी मेडिकल प्रशासनाला सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे, आणि ते करतील असा विश्वास आहे. आणि आम्ही आता त्यांची वाट बघत आहे. जेव्हाही नागपूरमध्ये येतील तेव्हा आपल्या या मंडपाला भेट देतील, या आंदोलनाला भेट देतील, आणि सर्वांचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील अशी त्यांच्याकडनं आशा आहे.
आणि आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाची समोरची जी रूपरेषा आहे काय राहणार? हा 10 दिवस आम्ही हा आंदोलन धरणे आंदोलन चालवू. नंतर आम्ही आमरण उपोषण याची तयारी करू. सर्वात पहिले तर यांनी जे डिफरेंट रक्कम आहे यांची, जे पैसे खाल्ले यांचे, ते पैसे यांना परत करावे ही मागणी आमची सर्वात मोठी आहे. त्यासाठी त्यांचे काय म्हणणं आहे, प्रशासनाचं काय म्हणणं आहे हे आम्ही बघू. आणि जोपर्यंत यांचे पैसे ते मिळत नाही आणि हे जे युनिटी कंपनी असो, अभिजित असो, पटले असो, क्रिस्टल असो, कुठली कंपनी असो, या कंपन्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालणार. कॅमेरा पर्सन पंकज सोबत रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर.